पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय भूषण. यॉर्क मध्ये चेंडू त्रिफळा छेद केलाय फलंदाज. यष्ट उद्ध्वस्त करत असताना पाहतोय आपण फलंदाजाच्या. चांगला चेंडू पाहायला भेटला. पहिला झटका, पहिली सफलता इथे अर्चित करत असताना प्रशांतला पाहतोय आपण. ज्या फलंदाजाने चौकार दाखवला होता त्याच फलंदाजाच्या इथे यष्ट उद्ध्वस्त करत असताना पहिला झटका दिलाय तो बोमिवले कुंदे संघाला. पहा मित्रांनो, सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण पडद्या ओलांडून न जाता समोर स्टेजच्या समोरची जागा आहे तिथून जायचंय. पहिला झटका भूषणच्या स्वरूपामध्ये. खूप साऱ्या अपेक्षा होत्या भूषणकडून, निराश करत असताना भूषण फक्त 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकला आपल्या संघासाठी. नाराजी पाहायला भेटते चेहऱ्यावरती. चांगला चेंडू पाहायला भेटला आपल्याला प्रशांत कडून. सफलता इथे अर्चित करतोय तिसऱ्या चेंडूवरती. मोठा झटका देतोय तो कुंदे संघाला. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी रोशनला पाहतोय आपण. आडव्या बॅटने फटका खेचलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान फक्त सिंगल धावेचा अवधी होता आणि इथे सिंगल धाव पूर्ण करत असताना पाहतोय जखडून ठेवतोय तो फलंदाजांना गोलंदाज प्रशांतला पाहतोय आपण. खोदून काढण्याचा प्रयत्न. कॉडबेनची अपील आणि इथे अपील स्वीकारत असताना फलंदाज इथे बाद होतोय. अजून एक झटका बसतोय तो भूमी कुंदे संघाला. सलामीवर फलंदाज. दोन्ही फलंदाजांना इथे बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज प्रशांतला पाहतोय. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झाला होता आणि इथे तशीच गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला प्रशांत कडून. 2 मोठे झटके देत असताना भूमी कुंदे संघाला पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला प्रशांतचा. चांगले गोलंदाजी, चौकार आल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी. नवीन फलंदाज तेजसला पाहतोय आपण. 1 डाऊनचा फलंदाज इनॅट नंबर 4 वरती आलाय. 1 डाऊनचा फलंदाज रोशनला पाहतोय आपण नॉन स्ट्राईक वरती. तर स्ट्राईक वरती तेजस. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी गोलंदाज प्रशांत याचा. वाख्यांना जोगं गोलंदाजी प्रशांत कडून पाहायला भेटते आपल्याला या ओव्हर मध्ये. लेफ्ट आर्म फलंदाज तेजस हलक्या हातामध्ये कव्हर मध्ये चेंडूला फक्त ढकललंय आणि इथे सिंगल धाव प्राप्त करत असताना पाहतोय आपण. सिंगल धावेने पहिलं षटक इथे समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. फक्त ना फक्त 2 गडी बाद 6 धावा. नवीन गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण. दुसरं षटक हाताळण्यासाठी सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. रोहन पाटीलला पाहतोय. रोहन पाटीलचा विचार केला मागच्या मॅच मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं. तोच रोहन पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता मात्र ते तगडं आव्हान असेल
ते म्हणजे तेजसाचं लेफ्ट हँड फलंदाज तेजसला पाहतोय आपण स्ट्राईक एन वरती. चांगलं बॅटल पाहायला भेटेल आपल्याला दोघांमध्ये. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेमध्ये खेळला, तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान 2 धावेचा अवधी आणि ते 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती करत असताना दोन्ही फलंदाज रोशन आणि तेजसला पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती 2 धावा वसूल केल्यात. दुसरा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने चेंडूला खेचला होता मिडविकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आले प्रशांत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त ना फक्त सिंगल धाव पाहायला भेटते आपल्याला या चेंडूवरती सुद्धा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला भेटते. क्षेत्ररक्षक व्यूहरचना चेंज करताना पाहतोय आपण वारंवार पिंपला संघाकडून. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असलं की असं पाहायला भेटतं नेहमीच आपल्याला. तेच पुन्हा एकदा पाहायला भेटलंय. फिरून खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोरची अपील आणि इथे रनआउट साठी डायरेक्ट हिट पाहायला भेटतोय. फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. अजून एक झटका बसलाय तो कोणत्या संघाला. ज्या फलंदाजावरती खूप साऱ्या अपेक्षा होत्या त्याच फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करण्याची ठरलाय तो. डायरेक्ट हिट पाहायला भेटला आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. क्षेत्ररक्षक होते इंद्रपालला पाहिलं आपण. तिसरा झटका भूमी कुंदे संघाला काय थ्रो पाहायला भेटला आपल्याला इंद्रपाल कडून. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. रनआउट चा अजून एक झटका कुंदे संघाला. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती संकेतला पाहतोय आपण स्ट्राईक एन वरती. फेस करेल गोलंदाज रोहण्याच्या गोलंदाजीवरती. चांगले गोलंदाजी पाहायला भेटते. एकही मोठा फटका खेळू देत नाही गोलंदाज रोहनला पाहतोय आपण. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळला मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येईल अडवेल. थोडेसे फंबल झाले. एक धाव पूर्ण. दुसरा देवाचा प्रयत्न होता थांबवलंय इथे. थांबवलंय रोहण्याने. फक्त सिंगल धाव. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधले गोलंदाज रोहण्याचे. शॉर्ट आपल्या चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु मोठा फटका खेळायचा होता तेवढासा चांगला संपर्क पाहायला भेटत नाही. पुन्हा एकदा फक्त ना फक्त सिंगल आणि सिंगलच पाहायला भेटते. आडव्या बॅटने पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने. तिथं क्षेत्र चांगलं पाहायला भेटलं होतं. प्रयत्न तर भरपूर पाहायला भेटले होते परंतु थोडीशी चुकी झाली. हाताला ब्रश करून चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतात या चेंडूवरती 4 धावा. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 15 धावा पाहायला भेटतात भूमी कुंदे संघाच्या.
नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. शिवदासला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये 2 सफलता अर्जित केल्या होत्या या शिवदासाने, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघनायकाने. तर स्ट्राईक एंड वरती रोहनला पाहतोय आपण. रोशन पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये, परंतु चेंडू एलिव्हेशन कमी पाहायला भेटलं आणि इथे झेलच्या स्वरूपामध्ये बाद व्हावे लागते. रोशनचे केले इथे संपुष्टात येत असताना पहिल्या चेंडूवरती इथे सफलता अर्जित करतोय फलंदाज, सॉरी गोलंदाज शिवदासला पाहतोय. फलंदाज बाद होतोय रोशन. नवीन फलंदाज इनॅट नंबर 6 वरती फलंदाजीसाठी जात असताना पाहतोय आपण संघाचा सरसेनापती, संघ नायक, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, तोच भूषण रोहनेला पाहतोय आपण. स्ट्राईक एंड वरती पहा ती समोर गाडी आहे ना दादा, खेळपट्टीच्या समोर जी गाडी आहे मागच्या दिशेने एस्ट्रिकच्या मागे व्हाईट कलरची गाडी आहे दादा, थोडी साईडला घ्या. त्या गाडीचं रिफ्लेक्शन थोडं पडतंय खेळाडूंवरती. क्रेटा गाडी आहे. धन्यवाद दादा. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू, मोठा फटका केल्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूतून बॅटचा तेवढासा चांगला संपर्क पाहायला भेटत नाही. मिड विकेटच्या वरून क्षेत्ररक्षक येईल, अडवेल, या दरम्यान पुन्हा एकदा फक्त सिंगलच धाव मिळते. हॅलो हॅलो, अजून एक झटका बसतोय तो कुंदे संघाला. चांगला झेल पाहायला भेटला आपल्याला. झेलच्या सर्वांमध्ये बाद व्हावं लागतंय ते. फलंदाज संकेत याला, नवीन फलंदाज अनिशला पाहतोय आपण. निराशजनक कामगिरी पाहतोय फलंदाजांकडून. भूमी कुंदे संघाच्या सर्व फलंदाजाकडून पाहायला भेटते. तेवढीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला पिंपला संघाच्या गोलंदाजाकडून. दुसरी सफलता अर्जित करत असताना गोलंदाज शिवदासला पाहतोय आपण. या ओव्हरमध्ये 3 चेंडू मध्ये फक्त एक सिंगल धाव खर्च केली आणि 2 फलंदाजांना इथे बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो गोलंदाज शिवदासला पाहतोय आपण. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. स्ट्राईक मध्ये फलंदाज नवीन फलंदाज अनिशला पाहतोय आपण. पुन्हा एकदा बॅटची एनर्जी घेऊन चेंडू थांबलाय. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतो आपल्याला गोलंदाज शिवदास कडून. चांगली गोलंदाजी शिवदासाची. राज तामाने आपण संपर्क साधायचा कॉमेंट्री बॉक्सशी. घुटना टेक, तमाशा देख असा फटका खेळायचा होता, परंतु पुन्हा बीट झालाय फलंदाज. दुसरा चेंडू पाहतोय आपण. निर्धाव फेकत असताना शिवदासला चांगली कामगिरी पाहायला भेटते शिवदास कडून. 5 चेंडू मध्ये फक्त ना फक्त एकच धाव खर्च केली आहे आपल्या संघासाठी. हलक्या हातामध्ये कट करण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू बीट. तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. फक्त ना फक्त 16 धावा, 5 गडी बाद भूमी कुंदे संघाच्या. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली शिवदास कडून या ओव्हर मध्ये. मागच्या मॅच मध्ये 2 सफलता अर्जित केल्या होत्या आणि या मॅच मध्ये सुद्धा षटक फेकत असताना 2 सफलता अर्जित केल्यात.
नवीन गोलंदाजीसाठी पाहतोय आपण. चौथ्या षटकाची जबाबदारी दिली ती देवेंद्र वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी देवेंद्रला पाहतोय. तर स्ट्राईक एंड वरती भूषण रोहनेला पाहतोय आपण. फक्त ना फक्त 16 धावा फलकावरती पाहायला भेटतात भूमी एलेवन कुंदे संघाच्या. चला यापुढे होणारा सामना काजगाव विपक्ष हेंद्रेपाडा या दोन संघांमध्ये पुढील सामना होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे नाणेफेकीसाठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करतोय. काजगाव विपक्ष हेंद्रेपाडा 16 धावा. देवेंद्र गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्राईक इन होते भूषण. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू वेगावरती स्वारून गोलंदाजीसाठी आलाय देवेंद्र. पहिला चेंडू इथं बीट करत असताना निर्धाव चेंडू सांगता मैदानावरती गोलंदाज देवेंद्र कडून. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये सुद्धा करावी लागेल, कारण मागच्या ओव्हरचा विचार केला तर खूप सुंदर अशी गोलंदाजी देवीदास शिवदासने केली होती. रिवर्सचा पवित्र होता. पुन्हा एकदा बीट झालाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. अपील करतायत परंतु नॉट आउट असेल, म्हणजे अजून एक चेंडू निर्धाव पाहायला भेटतो आपल्याला. लगातारचा हा दुसरा चेंडू निर्धाव. चला काजगाव संघाचे संघनायक इथे उपस्थित झाले. हेंद्रेपाडा संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. आता मात्र बॅटची इनरज घेऊन चेंडू वेस्टर्नवरती आदळतोय. फलंदाज इथे बाद होतोय. त्रिफला छित होते आणि आपल्या अनोखा स्टाईलने इथे सेलिब्रेशन करत असताना देवेंद्रला पाहतोय आपण सफलता अर्जित करतोय. सुजल पाटील कडून एक पारितोषिक आले देवेंद्रसाठी. जर हे षटक ना देवेंद्रने मॅडम फेकलं तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. लॉगर आहेत सुजल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देवेंद्रसाठी. आणि अजून एक पारितोषिक आहे, तर कोणताही फलंदाज 3 चेंडूवरती हा सामना फिनिश करतोय तर त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मध्ये देवेंद्र याचे. फलंदाज विनोद 8व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज. परंतु इथे थोडस करेक्शन आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 धावा मिळतात इथे. 1000 रुपयाचं पारितोषिक होतं देवेंद्रला. जर हा झेल पकडला असता ना पुढील 2 चेंडू जर डॉट फेकले असते तर 1000 रुपयाचं पारितोषिक होते. आमच्या सभेत आहेत व्लॉगर सुजल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होते. धन्यवाद. चला मॅच कडे वळूया. 2 चेंडू शिल्लक असतील. स्लोवर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. आता मात्र लॉंगापूर क्षेत्ररक्षक येतोय परंतु थोडासा दूर राहिला चेंडू आणि पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवरती. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 20 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र शॉर्ट ऑफ चेंडूवरती आक्रमण केलंय ना. चेंडूला फेकून दिलंय मिड विकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार पाहतोय आपण. फलंदाज इनॅट नंबर 8 वरती आलेला फलंदाज विनोदच्या बॅट मधून आलेला शेवट गोड करणारा हा षटकार. 3 चेंडू मध्ये तब्बल 10 धाव्यांची कॉन्ट्रिब्युशन पाहिलं आपण विनोद कडून. 4थं षटक समाप्त. 4 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहिल्या आपण. 26 धावा 27 धाव्यांची गरज. जर या ओव्हरचा विचार केला ना तर 3 चेंडू खूप सुंदर पाहायला भेटले होते. पण जसं सुजलने इथे पारितोषिक लावलं ना त्यानंतर पुढील 3 चेंडूवरती तब्बल 10 धावा गेल्यात त्या देवेंद्र याला.
म्हणजे बॅड लक म्हणायला लागेल ते सुजलचं आणि बॅड लक म्हणायला लागेल ते गोलंदाज देवेंद्रचं. येणारे 24 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल विजयासाठी पिंपला संघाला. तर या धावा चेस होतील की डिफेंड होतील या ऐकूया आमचे साथी समालोचक यश पवार मॅनप्रॉम वांगणी यांच्या गोड आवाजामध्ये. धन्यवाद. चला पुढील सामन्याची आपण नाणेफेकी करतोय. ओंकार मोरे यांच्या शुभ हस्ते करतोय. इंद्रपाडा विपक्ष कासगाव या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघाने इथे उपस्थित आहेत. नाणेफेकी करून घेतोय आपण. कासगाव संघाने नाणेफेकी जिंकले. इथे डिसिजन पेंडिंग ठेवलाय. हॅलो. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सचिन त्याच्या साथीला सचिन आणि रोहनची जोडी येते, परंतु इथून आपण पाहतोय पहिलाच बॉल अगदी झेल कॅरी केला गेला. खर तर पिंपलास संघ फलंदाजी करतोय. पिंपलास संघाला अगदी इथून मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य पंकज घरत त्याच्या साथीला सन्मान्य संतोष म्हात्रे आणि त्यांच्या बरोबर आपण पाहतोय पप्पूजी घरत. या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जर कोणताही खेळाडू पिंपलास संघाचा मारतोय तर त्यासाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अगदी भरपूर चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये पिंपलास संघानं पहिल्या सामन्यामध्ये भरपूर चांगली कामगिरी केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये तो दाखल झाला. अगदी गोलंदाजी भरपूर चांगले, परंतु फलंदाजीसाठी आता भरपूर चांगलं पारितोषिक या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. सन्मान्य पंकजजी, संतोषजी आणि पप्पूजी घरत या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पहिला विकेट येथून प्रस्थापित झालाय मैदानावरती. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या स्पेल मध्ये भूषण भरपूर चांगला पहिला बॉल भूषणचा राहिला. पहिल्याच बॉल वरती विकेट आली. फलंदाज बाद झाला इथून सचिन. परंतु आता नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मयूर अगदी आपल्याला पाहायला मिळतात. इनॅट नंबर 3 वरती दाखल झाला. लेफ्टी बॅटर ऑन अ स्ट्राईक.
ऑन साईडला फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल करतोय जज आणि इथे देखील विकेट प्रस्थापित केली जाते. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना फलंदाज आणखीन एक बाद ज्या पावल्यानं मैदानामध्ये अगदी आपण पाहतो एंटर झाला होता त्याच मैदानाच्या बाहेर आता निराश पावलानं परत येत असताना पाहायला मिळेल. लागणारा हा आणखीन एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा. अगदी लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतला पहिला आहे, त्यामुळे 24 बॉलचा पहिलं सत्र समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 27 धावसंख्येचं एक आता लक्ष आहे. त्या 27 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 बॉल मध्ये भरपूर चांगली गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळतात भूषणच्या माध्यमातून. 2 बॉल 2 विकेट, इथून कमबॅक पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतं. तर सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगली लढत कुंदे संघाने जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये तो दाखल झाला. तर दुसऱ्या बाजूला पिंपळस संघ देखील तितकाच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय. नुकताच फलंदाज मैदानामध्ये जो एंटर झालाय, नाव त्याचं प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल. अगदी ज्या फलंदाजानं आजचा दिवस गाजवला होता, 5 बॉल मध्ये 5 षटकार ठोकला. शेवटचा बॉल देखील फुलटॉस होता, तो देखील षटकार जाऊ शकत होता, परंतु त्यानं खेळाडू वृत्ती दाखवली आणि शेवटचा बॉल फक्त आणि फक्त प्लेस केला होता. तोच खेळाडू ऑन स्ट्राईक. हा चेंडू तेज स्तरावर फेकला गेलेला. एका बाजूला भूमी 11 कुंदे, त्यांच्या विरोधामध्ये अगदी पिंपळा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली लढत या दोन्ही संघांमध्ये. टार्गेट कमी आहे, परंतु त्या टार्गेटचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक आपल्याला पाहायला मिळते. आता पिंपळा संघाच्या माध्यमातून सुरुवातीला 2 धक्के मोठे लावले गेल्यात, त्यामुळे आता थोडासा बॅकफुट वरती पिंपळा संघ, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज भूषणचा. 3 बॉल फेकल्यात, 2 विकेट प्रस्थापित केल्यात. कमालीचं षटक सध्याच्या स्थितीला हाताळतोय. स्टेप आउट झालेत, फटका फसलाय. खेळाडू उपस्थित आहे त्याच्या डोक्याच्या वरून. अगदी ज्या प्रकारे मागचा सामना सोडला होता फलंदाज प्रशांतनं, त्याच प्रकारे या सामन्याची सुरुवात करत असताना पहिला बॉल डॉट होता, परंतु यानंतरचा दुसरा बॉल ठोकला षटकार. हा चेंडू सोडून दिलाय. अगदी पंच आमच्या दिशेने वळतील. पंचाने सांगितलंय हा चेंडू ऑफस्ट्रिकच्या भरपूर बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावा इथून धावफलकावरती खर्च केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचले आता 7 या आकड्यावरती. अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. टोटलचा विचार केला तर 26 धावा या 24 बॉल मध्ये लावला गेला. 27 धावांचं लक्ष होतं. 7 बनल्यात. अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. फुलालेंचा बॉल, मिडॉनचा खेळाडू उपस्थित आहे त्याच्या डोक्याच्या वरून. चेंडू चालाय सीमा पार. रन्स मिळतील 4 प्रशांतच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. ज्या धावा बनल्या जात नव्हत्या पहिल्या 2-3 चेंडूवरती विकेट आल्या, परंतु आता प्रशांतच्या माध्यमातून पुन्हा एकदा आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर शरीरयष्टीचा विचार केला प्रशांतचा तर तितके ताकदीशी फलंदाज पाहायला मिळत नाहीये, परंतु ज्यावेळेस त्यांच्या माध्यमातून फटकेबाजी सजवली जाते अगदी भरपूर चांगल्या प्रमाणात षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगल्या धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. आता शेवटचा एक बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक. हा चेंडू अख्खो डब्याचा फेकलाय, परंतु पंचाने सांगितलाय ऑफस्ट्रिकच्या भरपूर बाहेर आहे, त्यामुळे आणखीन एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जातील. धावफलक आता पुढे सरसावेल. धावफलकावरती 12 धावा. अगदी नेक्स्ट मॅच मध्ये कासगाव संघ देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या हंगामामध्ये इनफॉर्म संघ. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न, फटका फसलाय. खेळाडू अगदी आपण पाहतोय फर्स्ट लेफ्टचा पुढे सरसवत असताना टिपला गेलाय झेल आणि इथून संपुष्टात आला फलंदाज प्रशांतचा किल. मोठा धक्का लागतोय. फलंदाज आणखीन एक बाद. तिसरा धक्का. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 6 बॉल मध्ये 12 धावा बनल्या गेल्या धावफलकावरती. अजूनही 18 बॉलचा किल शिल्लक आहे. 24 मध्ये 27 बनवायच्या होत्या, त्यामुळे आता इथून उर्वरित समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी
15 धावसंख्येची गरज. फलंदाज स्ट्रायकिंग वरती अगदी नवीन बॅटर आले चौथ्या क्रमांकावरती. 5व्या क्रमांकावरती कौशिक. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाज सदानंद आपल्याला पाहायला मिळाल. पहिल्या सामन्यामध्ये ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं अगदी कमबॅकिंग ती गोलंदाजी राहिली होती, परंतु आता सामना थोडासा नीटसट चाललाय त्यामुळे इथून त्याच प्रकारची गोलंदाजी करणं फार महत्वाची आहे. विकेट प्रस्थापित करावे लागतील, सातत्याने डॉट बॉल फेकावे लागतील गोलंदाज सदानंदला. हा बॉल पहिलाच बॉल होता बॅटीच्या स्लॉट मध्ये ऑन साइडला भरपूर चांगला फटका गेल्या गेल्या अगदी आपण पाहतोय पहिलाच बॉल या षटकाचा फेस करत असताना फलंदाज रोहनच्या बॅट मधून हा घनघाती प्रहार टोकला षटकार. 18 धावा धावफलकावरती. स्विच हिटचा प्रयत्न. अपील 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 केली जाते. अगदी आपण पाहतोय आशाभूत नजरेनं दोन्ही पंचांकडे दाद मागितले होते. कदाचित यष्टीरक्षकाला असं वाटलं होतं की बॅटीची लिडिंग एज आहे त्यामुळे त्याला इथून हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. असेच डॉट बॉल फेकावे लागतील गोलंदाज सदानंदला, कारण पहिल्याच बॉल मध्ये षटकार आला त्यामुळे फक्त आणि फक्त 9 धावसंख्येची आता इथून विजयासाठी गरज. स्टेप आउट झालेत ऑन साइडला. फटका लाजवाब आहे परंतु जास्ती काल उंची आहे, लांबी कमी, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा बार. रन्स मिळाला तिथून 4. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. भूमी 11 कुंदे सकाळचं सत्र मस्त अगदी आपण पाहिलं तर भरपूर चांगल्या प्रमाणात गाजवलं होतं, परंतु आता दुपारच्या सत्रामध्ये थोडासा बॅकफुट वरती खेळ त्यांचा राहिलाय. फलंदाजी थोडीशी खराब होती, गोलंदाजी देखील आता थोडीशी खराब पाहायला मिळते. परंतु इथून एक धाव सिंगलच्या मदतीने एकवडली जाते. फक्त आणि फक्त आता 4 धावसंख्येची गरज आहे. यस कासगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. इंद्रपाडा संघाला आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी, याची दोन्ही संघाने नोंद घ्या. 8व्या बॅटनं ऑन साइडला फटका लाजवाब. सामना संपलाय. भरपूर चांगला खेळ इथून आपण पाहतोय पिंपळस संघाचा राहिला गेलाय. अगदी 24 बॉल मध्ये 27 धावसंख्येची गरज असताना अवघ्या 2 षटकामध्ये हा सामना फिनिश करत असताना तिसऱ्या फेरीमध्ये दणदण प्रवेश करत असताना पाहायला मिळेल तर पिंपळस संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन, परंतु हार्ड लक अगदी भूमी 11 कुंदे संघ आपण या स्पर्धेमध्ये जरूर सहभागी झाला त्याबद्दल तुमचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु आता नेक्स्ट मॅच बिग फाईट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. रेग्युलर पोल मधला हा पहिल्या फेरीतला तिसरा सामना, एका बाजूला कासगाव संघ तर त्यांच्या विरोधात इंद्रेपाडा संघ. दोन्ही संघांसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा. नो डाऊट अबाउट मॅन ऑफ द मॅच ज्यानं प्रथम सत्रामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना